बोला नका बोल नका श्रीराम आलिंगन घडे आलिंगन तीर्थे पर्वताळ तीर्थे पर्वताळ पायाचे सोतळ पायाचे सोतळ ऐसा संतांचा महिमा आलिंगन गाडे
आलिंगन गाणे आलिंगन गाणे आलिंगन गाणे झाली बोलयाची
आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. तीर्थे पर्व काढ तीर्थे पर्व काढ अवघी पायापी सकड. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. महायोग पीठी तटी मरत्याम परम पुंडरी कायम जातो मुनी. समागत्य तिष्ठन् समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग
बाबाजी पसोरो नाथ कृपा जयांचे केले स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर मनोजव मार्त तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम गरुडाय नमः ओम देवी महादेवी शिवाय सततं नमः नम प्रकृती भद्राय नेता प्रणता स्मतां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं ते नमस्कारून आता आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा एक ट्रॅक्टर डबल घेऊन टाकतो ना कोणी घरी गरम पोहोचतो झाला विठोला विठोला विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा संतपर या प्रकरणातील संतांची महती विषद करणारा 4 चरणांचा पाठातील मूळ अभंग आहे. विठाला अभंग का निवडला मला असं वाटतं जास्त काही सांगण्याची गरज नाही, पण काहीतरी सांगण्याची गरज आहे. आता कृपया विनंती करतो
व्यक्ती कोणी आणू नका. आले म्हणजे जरा उशिरा की तिकडे बसा. विषय खूप सुंदर आहे, नीट आहे का निवडला? सालाबादाच्या नियमाला अनुसरून आपल्या प्रति पंढरपूर आपल्या मिरून गावामध्ये आमचे पाटील महिला मंडळ, हरिभक्तीपरायण कोण? पत्रिकेवर पाहिलं पाटील वाडा हरिभक्तीपरायण महिला मंडळ. म्हणजे महिला मंडळ पुरुषांची बरोबरी करत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मला असं वाटतं बरोबरी नाही, त्यांचा स्तर उंचावतोय. भाग्याची गोष्ट आहे. आणि आपल्या ह्या सप्ताहाचा किती वर्ष आहे काही कल्पना नाही. पत्रिकेवर बघितलं मुद्दाम 6 म्हणजे अर्धा तप झाला. अर्धा तप झाला. आपण या भूमीची, संतांची, देवाची आपण कथा कीर्तन रूपानं, श्रीमद भागवत रूपानं सेवा करीत आहात. आणि आपल्या ह्या 6व्या वर्षाच्या म्हणजे अर्ध्या तपाच्या सप्ताहाचाही आज कितलावर दिवस? म्हणजे भाग्य आहे माझं विठाला. काही काही गोष्टी अशा असतात. अष्टमी म्हटलं की कृष्ण परमात्मा आणि राधा. आता एवढे वेळ नाही सांगायला. षष्टी म्हटलं की संत एकनाथ महाराज, त्यांच्या जीवनामध्ये ह्या तिथीला खूप महत्व आहे. आमच्या जीवनात तो कोणत्याच तिथीला महत्व नाही. नीट आहे का? राग नको माना. आमच्या दररोजची देव बदलतात. देवाबद्दलची जी आमची आत्मीयता आहे ती व्याभिचारीपणाची आहे. माझ्या सुगत सांगतो, व्याभिचार म्हणजे बदलणं, टू चेंज. आणि म्हणून आपल्याला हवं ते फळ मिळत नाही. कीर्तनकार बुवा सुद्धा आज सर्व व्यवहार आज अर्थाचा झालेला आहे, कोणी असो. आणि म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे ना तेच मुळात. अहो, पेरणी झाल्यानंतर जर पाणी जर इतकं केमिकल युक्त असेल तर ते झाड जळाल्याशिवाय राहत नाही. तद्वत भगवंताच्या प्राप्तीकरता जे मार्ग आहे तो मार्गच मुळात आमचा. त्याची जी श्रद्धा आहे, जो भाव आहे तो देवाकरता नसून विषयाकरता आहे. पेपरामध्ये पहा, नको ते ऐकायला भेटतंय, नको ते पाहायला मिळतंय. याचं कारण जर असेल, नीट आहे का, तो संस्कृतीचा अभाव. काय काय लोकांना वाटेल की कथा कीर्तन करणं हे गोसाई धंदे, लहान लहान मुलं अशी उभे राहतात, गोसाई नाही, सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. मी नेहमी कीर्तनात सांगतो, हे थोतांड नाही, समाज परिवर्तनाचं, बालप्रबोधनाचं अमुक साधन म्हणजे कीर्तन. अरे आमची संस्कृती आहे. अरे आई वडील जाऊ द्या, बैल जरी म्हातारा धरा तरी तो कसायला विकत नाही, त्याला खुंट्यावर मरू द्यावं लागतं. आणि त्याला किती मरू देतात. अरे कोणतं असं राष्ट्र आहे, नीट आहे का, अरे पशुची पूजा करता आणि तो जेवल्याशिवाय आम्ही जेवण करीत नाही. कोणती संस्कृती आहे? आमची भारतीय संस्कृती आहे. ज्याच्या नावानं कपाळाला कुंकू लावला तो कसा का असे ना, तो डोलत डोलत घरी काय ये ना, डोलत समजतं ना, म्हणजे भजनाच्या नंतर नाही. तरी बिचारी माऊली त्याला स्वतः जेवण करीत नाही. ही कशासाठी बोलतोय? ही आमची भारतीय संस्कृती आहे. विठाला
तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. सांगायचं काय, आमची भारतीय संस्कृती सर्वोत्तम आहे. इतर देशामध्ये पहा केवढं वणवा पेटलेला आहे. जगत तिसऱ्या महायुद्धाकडे ओढलं जात आहे. नको, पण आमची भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. म्हणून सर्व देश शांततेकरता आमच्या भारताकडे वळत आहे. म्हणून कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन. अरे असे साधू संतांचं पवित्र स्थळ जर असेल, उगम असेल, तर ते आमची भारतीय संस्कृती आहे. म्हणून सर्व जग आपल्याकडे येत आहे. शांती हे लक्षात ठेवा. कशासाठी बोललो? काही लोकांना असं वाटतं थोतांड आहे सर्व. थोतांड नाही 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 नाही. नेहमीसाठी एक विषय मी मुद्दाम सांगतो. आज जरा श्रुती आहे म्हणून सांगतो. जरा भजन करा. विठाला विठाला याचा आवाज आला की मी घाबरतोच यार. आज बहिरा करेल मला असं वाटतंय. मला तुम्हाला जास्त येतोय का आवाज? थोडं पुढे थोडं पुढे घ्या. हॅलो. ठाला विठाला पुंडलिका प्रत्येक प्राणी मात्रांच्या कोणत्याही क्रियेचं जर साधन असेल आणि लक्ष असेल, बोलू नका आता, तर जीव हा अनंत जन्मामध्ये विषय उपभोगतोय. ते विषयाच्या उपभोगामुळे काय होत आहे की जीवाला खऱ्या सुखाला तो पारखे झालेला आहे. शास्त्रामध्ये जीवाला तुम्ही कोणतेही शास्त्र बघा ना, वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आतो मध्ये तथाच अंती हरी सर्वत्र गीयते. तुम्ही रामायण पहा, शास्त्र कोणतेही पुराण पहा. अहो एवढं जाऊ द्या, आलो त्या सर्व शास्त्राने विचार्याच पुन्हा पुन्हा ईदमेकम सुनिष्पन्न. आता पुढे अंडरलाईन करा. ध्येयो नारायण सदा. सोपं सांगू का तुम्हाला? चहुवेदी जान षटशास्त्री कारण अठराही पुराणे हरिची गाती. पुराणे हरिची गाती. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. चहुवेदी शास्त्रकार वेळ लक्षात घ्या. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, अनेक प्रकारचे उपनिषद काय करतात हो? फक्त एकच निष्कर्ष आहे, नाम. लक्षात घ्या. म्हणून 18 पुराणे वाणीती निरंतर कृष्ण करीती. शास्त्र पहा, पुराण पहा, जीवाला तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे. भगवंत दिसत नाही, निर्गुण स्वरूपातून सगुण स्वरूपात. म्हणजे याचा अर्थ असा, अमूर्ताकडून मूर्ताकडे, अदृश्याकडून दृश्याकडे. शेवटलं सांगतोय, जीवाला दुःखाकडून खऱ्या सुखाकडे जो नेतो त्याला शास्त्रामध्ये म्हणतात प्रस्थान. असे प्रस्थान फक्त 3 आहेत. पहिलं प्रस्थान आहे ब्रह्मसूत्र, दुसरं प्रस्थान आहे वेद म्हणजे उपनिषद, आणि तिसरं प्रस्थान आहे श्रीमद भगवद्गीता. हे आहे का? पण हे सर्व ज्ञान प्रधान आहे. तुमच्या आमच्या सारख्याला कुठे ज्ञानाची प्राप्ती होईल? कुठे आमच्यासारखे महाराज ग्रंथ वाचून तुमच्या पुढे उहापोहा करणारे?
मनसे क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू संत कोटी भेटतील. हा तुकोबरा तर सरळ सांगतात, आपण नेहमीसाठी ऐकतात. आम्ही कुणबियाची पोरे, आम्ही कुणबियाची पोरे, आम्ही कुणबियाची पोरे, आम्ही कुणबियाची पोरे. आमाच्यानं कैचे कडे, फक्त शेतकऱ्याचे नाही हा, काबाड कष्ट करणारे. मग आम्हाला असे गुरु कुठे भेटतील? पुढचा विषय तोच आहे आपल्याला, म्हणून मुद्दाम स्टॉप करतो आहे. भगवंताला असं वाटलं, अरे हे कोण आहे? श्री भगवान उवाच, मम वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षति. अरे बाबा, हे तर माझेच आहे ना, यांच्या सर्वांच्या हृदयामध्ये आत्मरूपाने मीच आहे. मग यांचा उद्धार कसा होईल? मग देवाने एक युक्ती केली. आपल्याकडचा पदार्थ दरोदर घडतो शिंदेवाने, पण बाई काय म्हणते, तिकडे चालले का तुम्ही? आणि हा, मी एक काम करा, भाऊला पेढा आणता थोडसा, भाऊ पाला एवढूसा. बरं, पेढा खायचा कोणाला असतो? बोला बोला, घाबरू नका, मला तर कोणी काही देतच नाही. आज भेटला म्हणा, कोणाला पाहिजे असतो खरं सांगा, काही बोलता नाही आहे. पण निमित्त कोणाचं करते होती माऊली? बाळा. हा, थोडीशी शोभन घेतात, थोडीशी तिखट. वास्तविक तिखट काही मुलगा खात नाही, निमित्त मुला पण खायचं असतं माऊलीला. आता नीट आहे का? तसं भगवंतानी काय केलं? निमित्त केलं. सर्व लोकानुग्रहार्थम उद्धवम निमित्त कृत्य. सर्व लोकांचा उद्धार करण्याकरता उद्धवांचं निमित्त करून भगवंतांनी तरवया जना केले भागवत, तरवया जना केले भागवत, तरवया जना केले भागवत, तरवया केले भागवत. कोवडे गोपी भक्त माता पिता, कोवडे गोपी भक्त माता पिता, लोकांना तारण्याकरता भागवत केलं. आणि असं श्रीमद भागवत आमचे हरिभक्तीपराय उमेशजी महाराज आपल्या जवळच कुसुंब जळगाव यांच्या मुखातून तुम्ही सुश्राव्य असं करुणावाणीतून श्री भागवतामृत तुम्ही सेवन करीत आहात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा फक्त 4 चरणांचा आहे. वास्तविक पहिला शब्द कसा आहे बघा, आलिंगन. या ठिकाणी आलिंगन म्हणजे फक्त आपण हा अर्थ गृहीत धरू नका. आलिंगन शब्दाचा अर्थ असा आहे सर्व समर्पित. ज्यांना आपण आलिंगन देणार आहे
अहो आम्ही आलिंगन कोणाला देतोय? जन्मोजन्मीचं आलिंगन आमचा विषय आलाय. सांगा ना कशा करताय? सकाळी उठल्याबरोबर पहिलाच प्रश्न काय असतो? महिला मंडळचा. तुमच्याकडे नशील, माझ्याकडे तर सांगतोय वगैरे. कोणता? हा ना, काय भाजी करू? हा फक्त एकच विषय आहे, रस खाना. पण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. चांगला विचार करा. कीर्तन म्हणजे टाइमपास समजू नका मावल्यांना. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तनाची जी खोली जी आहे ना आध्यात्मिक, ती ही आहे. होय अंग हरिरूप. ते चांगलं एवढं आहे की जीवनाची दशाच बदलते. जी दशा आहे ना ती बदलते. म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग आपला जो मूळ विषय आहे त्याला सुद्धा कलाटी मिळतं बरं का. विठाला विठाला आमचं आलिंगन कोणाला आहे? कीर्तनाला नाही, विषयाला. आणि जन्मोजन्मी तेच तर आलिंगन आहे. अनादि संसार मायेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार देही सेविता. आता वेळ झालाय, जरा अभंगाकडेच वळतोय, नीट लक्ष द्या. मात्र चतुर श्रोते म्हणा तुम्ही, जास्त काही सांगण्याची गरज नाही. आलिंगन जन्मोजन्मी आम्ही आलिंगन देतो कुणाला आहे? विषयाला. बरं, आलिंगनाचे प्रमुख 3 प्रकार सांगतो. पहिलं आलिंगन. समजा यमाने जर आपल्याला आलिंगन जर दिलं, काय होतं? बोला ना. समजण्याकरता सांगतोय तुम्हाला मुद्दाम. एक वेळेला धृतराष्ट्र म्हणतोय, अरे भीमा भीमा, अरे मला ये रे, मला असं वाटतं तुला मज वाटे त्याशी. इथपर्यंत घ्या फक्त, बरं, पुढे नको. धृतराष्ट्र, काही लोक आंधळेपणाचं नाटक करतात, राहतात मात्र अंतःकरणात खूप कपटी. फक्त दाखवतात वचनागी, तोंडावर गोड, आणि अंतःकरणात कालकूट नावाचं विष, वचनागी. सावध राहा. आव दृष्टांत आहे. या भीमाने माझे एवढे पुत्र मारले. संजय सांगत होता, हा भीमानं पाय ठेवला आणि दुसरा पाय ओढला, 2 तुकडे केले. दुःशासनाचं छातीचं रक्त द्रौपदीच्या केसांना. धृतराष्ट्रांच्या मनामध्ये एवढा आकाश होता की केव्हा येतो आता, आणि म्हणून नाटक केलं. कोणतं नाटक? अरे मस्त कपडे घातले, कारण मला मोठे बाबाने बोलवलं. मोठे बाबा एक नंबरचा खरा. भगवंताला भक्तांची किती चिंता असते, जशी आईला आपल्या बालकाची असते. मस्त कपडे घातले आणि अत्तर शिपडलं. अत्तरच ना, आता तर अत्तर पण रे बाबा. हा लगेच भगवान कृष्ण म्हणतात, दादा देवा जरा घाई आहे, जरा लवकर बोला, काय म्हणणं? चालले कुठे? म्हणे मोठ्या बाबाने बोलवलं, जाऊ नको. म्हणे अरे मोठ्या बाबाने बोलवलं? असं का? बाऊलाही गर्व होता. मी मारले खूप, 100चे 100 पैलवान. असं आहे का? देवाला असं वाटलं दोन्ही तिन्ही सडा, दोन्ही तिन्ही काम करू. म्हणून भगवंताने अगोदरच लोखंडाचा विमान आणला होता तयार करून. त्याला काय नाही कळत हो. तुम्ही आपण इथे बसलेले आहे ना, मी कीर्तन करतोय, त्याला सर्व बसल्या बसल्या करताय. कोणतं कॉम्प्युटर देवाकडे, देवाला माहिती. तुमच्या अंतःकरणात काय किलबिले त्याला बरोबर कळतं. तरी जाणे जे झाड फुले, का मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. हा जसा सिद्धांत आहे की झाड न पाहताना वासावरून जसं कळतं, तसं
तो देव तर बापरे अंतर्ज्ञानी आहे, काय कळत नाही त्याला. भीमा अरे जाऊ नको. नाही दादा पण भगवंता कृष्णा अरे थांब चाल. मग 2-3 पैलवान लोकांना सांगितलं जा रे, आणि भीमाला सांगितलं आता चाल. धृतराष्ट्र नेहमी म्हणतोय आला का भीम, आला का. भगवंताने सांगितलं भीमा आवाज दे. तात ओहो बाबा मी आलोय. आलो म्हणता बरोबर अरे भीमा ये रे ये रे. आणि तो पुत्र सांगितले भीमाला पुन्हा कृष्णाने आता पुढे ठेवा, तू मागे सर. त्याला ताणला मागे. त्याला कळत नव्हते भीमाला, ताणला मागे. भीमा कुठे रे तू कुठे. आणि घेतला पुतळा आणि असं आलिंगन दिलं. आलिंगन घडे, आलिंगन घडे, दृष्टांत सांगतोय, यमाचं आलिंगन सांगतोय. विठाला विठाला आलिंगन दिलं. काय झालं असेल, लोखंडाच्या पुतळ्याचं काय झालं असेल. भीमाला काम फुटला. बरं झालं रे बापा, लोखंडाचा एवढा चुरा केला. मी जर असता तर. लगेच धृतराष्ट्राचा राग शांत झाला. हा अजून कसं काही नाही. कुठे आहे अरे भीमा. गांधारी म्हणते काय झालं, तू गुपचूप बस. अरे इथं लोखंड आहे. भीमा. भीम म्हणतो आवाज जर फुटत नव्हता ना बाबा ता. देवाने सांगितलं भीमा जाणं आता. नाही रे बाबा आता नको. आता समजलं असेल तुम्हाला दृष्टांत. अहो यमाचं जर आलिंगन जर घेतलं तर माणसाचा मृत्यू आहे. अहो आमचं आलिंगन कुणाला आहे, पतंगासारखी स्थिती आहे आमची. कोणती पतंगा दीप्ती आलिंगन, तेथे तयासी अचूक मरण, देवी विषया चरण आत्मघाता. ओ आमची मिठी कुणाला आहे, विषयाला आहे. आम्हाला विषय आवडतात म्हणून आमचं पतन आहे. पण हेच आलिंगन, हेच समर्पण जर संतांना जर दिलं तर त्याचा परिणाम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन जावे, आलिंगन जावे, आलिंगन जावे, आलिंगन जावे. हो जीवाचं आलिंगन घडलं तर काय त्याचा परिणाम होतो, तर त्याचे उत्तरार्धात सांगतात
मोक्ष सायुज्यता जोडे. जोडे म्हणजे प्राप्त होतो, जीवाला मोक्षाची प्राप्ती होते. प्रथम आपण जरा पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाकडे वळतोय. आलिंगन घडे. लक्षात ठेवा. तुम्हाला एक आत्मानुप्रचिती सांगतो. माझं नाही, तुकोबाराय सांगतात की तुकोबा सांगतात संतांना जर आलिंगन जर दिलं तर माझ्या स्वरूपामध्ये काय बदल झाला. आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या, आलिंगने संतांची या. आलिंगने संतांची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक ये पाया, वरी त्यांच्या ठेवीता. संतांना जर आलिंगन जर दिलं तर परिणाम म्हणतात दिव्य झाली माझी. अरे हे माझी काया, हे शरीर दिव्य झालं. काय झालं असेल. आई का देह होय सोनियाचे, परी लाघव गे वायूचे, जेता आपानी पृथ्वीचे अंश नाही, तो समुद्रा पलीकडील देखे, सर्गोचा आलोचा ऐके, मनोगत ओळखे मुंगी येके. अरे योग्याला जी स्थिती प्राप्त होते ही काहीच नाही, हे तर क्षुद्र आहे. लोकांच्या मनातलं ओळखणं, स्वर्गात काय चालू आहे. पण याच्याही पेक्षा दिव्य झाली माझी काया, माझं शरीर हे दिव्य झालं. हा, मला सर्वीकडे माझा परब्रह्म दिसतोय. म्हणजेच काय, जगत दिसत नाही. मग खरं खोटं, पाप पुण्य कुठे आहे. लागून येदी पाप पुण्य आणला. तुका म्हणे आम्ही ही दिव्य दशा प्राप्त झाली देह. म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग, सर्व हरिरूपच झालं. सर्वीकडे हरीची या दासा, सर्वीकडे देव दिसतो. ही अवस्था मोक्ष सायुज्यता जोडे. आता संतांचं आलिंगन म्हणजेच काय ती पुन्हा नीट आहे. सद्गुरू ज्याच्यावर कृपा करतात ना त्याचे प्रमुख 3 प्रकार आहेत. नीट लक्षात आहे. किती? 3 प्रकार. तुळसाबाईची माळ टाकल्यानंतर गुरु आपल्याकडे येणारा साधक शिष्य कसा आहे ते अगोदर पाहतात आणि त्याला तसा उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब ओझे त्यास तैसे तो. मग 3 प्रकार आहे. नीट आहे का. पहिला प्रकार कृपा कटाक्ष. तुम्ही दासबोध ग्रंथ पहा, मी नेहमीसाठी सांगतो.
12 प्रकारचे गुरु आहे. किती? त्यापैकी एक कृपा कटाक्ष आहे, दर्पण आहे, वैरागर आहे, चंद्रकांत आहे, छायानिधी आहे, हा कल्पतरू आहे, कामधेनू. हे दर्पण आहे एवढं सांगण्यापेक्षा फक्त कृपा कटाक्ष. कच्छ ऐकता येईल नीट. कासवी नसते ना, कासवी तिची पिलू जर असतं ना ते आईला सोडून इकडे तिकडे पडतं, इकडे तिकडे. जसं आपला लहान मुलगा आहे ना, ते खात पेत नाही काही पण ते दूर पडतं. आई म्हणते रे 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 चल चल, त्याला पकडते आणि पकडल्यानंतर लगेच सांगते हा चल, हा मामाचा घास. एक एक घास खाऊ दे, तो बश आता मामीचा घास. त्याला आम्ही दाखवते, कारण मामा मामी खूप आवडतं ना, कारण पुढे कामात येणारे असतात. दिवाळी करता म्हणतोय मी, दिवाळी करता. लग्न करता नाही रे बाबा, दिवाळी करता. समजले तुम्ही? हुशार आहे खूप. कारण मामाच्या घरी लाडू खायला भेटतात ना दिवाळीला, म्हणून मामाचा. अशी एक 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 त्याला भास. का हो? तो बाळक पुढे पडतोय पण त्याला ताणून तुणून आई आणते, कारण तिचं प्रेम आहे. तसं शिष्य इकडे तिकडे जातो, गुरु त्याला योग्य वाटेवर आणतात. कासवीन जशी आपल्या पिढ्याकडे सूक्ष्म दृष्टीने पाहते, तसे सद्गुरू हा एक प्रकार आहे बरं. नवनाथामध्ये खूप छान प्रकार आहे. तुम्ही चांगले ग्रंथ बघा. असे डोळ्यात डोळे घालून शिष्याकडे बघितलं की या केंद्रातलं त्या केंद्रात ऑटोमॅटिक जातं. ऐका, जसं बोर्डामध्ये पिन, ते स्वप्न चाललं चांगलं माहिती आहे. तो बोर्ड, त्या बोर्डामध्ये वीज असते आणि पिन मध्ये काहीच नसतं, पण पिन त्या बोर्डात घातली की पुढे लाईट बरोबर, म्हणजे त्या बोर्डातली वीज कुठे जाते? प्रवाहित, म्हणून तो लागतो. तद्वत गुरुच्या अंतकरणातील, नीट ऐका, शिष्याप्रती असणारी करुणा, त्याचा उद्धारार्थ असणारी करुणा कृपा कटाक्षद्वारे त्या शिष्यामध्ये पदार्पण करतात, आरोह करतात, मार्गक्रमण करतात. याचा अनुभव माऊली सांगतात. माझ्याकडे बघा ना, कृपा कटाक्ष न्याहाडिले आपुले पदी बैसविले, बाप रघुमा देवी भरू विठ्ठले, भक्ता दीदले वरदान. कृपा कटाक्ष. आणि नंबर 2चा प्रकार हे आमच्याकडे साधा प्रकार. म्हणजे काय? हा, एकादशी करायची, हा, तुळसाबाईला पाणी टाकायचं, हा, बुवाच्या पाया पडायच्या, बुवाच्या टाकली गड्यात मार. याला एक नाव सांगतो. कोणतं नाव आहे? नीट ऐकून घ्या. शक्तिपात. काय नाव आहे याचं? शक्तिपात. म्हणजे शिष्याच्या उद्धारार्थ त्याचा शक्तिपात करणं. नाही समजलं? तुकोबरायांकडे सुद्धा डोक्यावर हात ठेवला होता. साठवळे वाटे जाता गंगा स्नान, बोलले वाटे जाता गंगा स्नान, जाता गंगा स्नान, वाटे जाता गंगा मस्तकावर हात ठेवणं, त्याला दिव्योपदेश करणं, याला म्हणतात शक्तिपात. म्हणजे आपल्याकडे ही पद्धत आहे. श्री गुरु जगन्नाथ बाबांनी मला तसंच केलं होतं, आठवतं मला. ऐकताय ना? डोक्यावर हात ठेवून, याला म्हणतात शक्तिपात. आणि तिसरं जे आहे तो हा प्रकार आहे. कोणता? आलिंगन. आता आलिंगन फक्त नुसतं असं आलिंगन नाही. जशी आई ना बाळाला, बाळा कुठे गेला होता तू एवढ्या वेळ, लगेच त्याला कवीमध्ये घेते. तसं गुरु काय करतात? आपल्या शिष्याला अतिशय प्रेमानं जवळ घेतात. म्हणजे खरोखर जवळ नाही घेत, नीट लक्ष ठेवा. तर त्याच्या अंतकरणातल्या ज्या वासना आहेत त्या नष्ट करतात आणि त्याला दिव्य पदावर आरूढ करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, अशा संतांचं जे आलिंगन आहे तर त्याची परिणती लक्षात घ्या. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आता मोक्ष म्हणजे काय? थोडंसं भजन करा, मग अधिक चांगलं सांगतो. विठाला
पुंडलिका वरदा संत ज्ञानेश्वर महाराज की जय शक्ती सद्गुरु झेंडूजी महाराज की जय पुंडलेश्वर भगवान श्री गुरु जगन्नाथ महाराज राजाराम शास्त्रीजी महाराज सर्व संतांना की भगवान की आपण इथं जय तर म्हणत जा. जय मरी माहिती नुसतं असं द्या. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आता मोक्ष म्हणजे काय? कपाळ मोक्ष म्हणजे ठार. पण मोक्ष म्हणजे काय? सोपं सांगतो तुम्हाला. रामायणामध्ये एकदम खूप छान सांगितलेलं आहे. वासना संक्षयोक्षिती. अरे वासनाचा क्षय करणं याला म्हणतात मोक्ष. आमच्या अंतःकरणात ज्या वासना आहे ना त्यांचं नष्ट उभी सांगतो. सकळ वासनेची शांती तया नाम मुख्य मुक्ती. पदार्थ वासना, पदार्थाची जी वासना आहे ना ती माणसाला बंद करते. पण कोणतीही आता मला काहीच मिळवायचं प्राप्त नाही आहे, आता फक्त देव, याला म्हणतात मोक्ष. मोक्षाचे 4 प्रकार. मोक्ष म्हणजे मुक्ती. पहिली कोणती आहे? सलोकता. कोणती आहे? सलोक म्हणजे त्या लोकांना जातात. प्रमाण कोणतं? वैकुंठ भुवनी घर केले. बर. कुठे? वैकुंठातून घर. आपलं कोणतं घर आहे घरी जाऊन ठरवा रे बाबा. हा, किती ज्ञानी जरी झाला, किती श्रीमंत जरी झाला, तरी त्याला कर्माच्या बंधनापासून माणसाची सुटका नाही. किती तुम्ही पंतप्रधान असो का कोणताही मंत्री असो, कोणताही बुवा असो, नीट लक्ष ठेवा. पण भगवंताच्या दरबारामध्ये कर्माचा झाडा द्यावा लागतो. पहिलं ठिकाण कोणी असो यमाच्या दरबारात, आणि तिथे मात्र कर्मानुसार झाड. तुम्ही गरुड पुराण पहा कसा प्रवास असतो माणसाचा. 13 दिवसापर्यंत तो इथेच कसा असतो आणि पुढे कसा प्रवास होतो. आणि मग न बोललेलं बरं रे बा, अंगावर काटे उभे राहतात. म्हणून विनंती करतोय, सत्कर्माकडे वळा, संतांकडे वळा. विठाला आला. समीपता. समीपता म्हणजे जवळ, भगवंताच्या जवळ राहणं. वैकुंठातून राहत की देवाच्या जवळ. म्हणजे उदाहरणार्थ आता उद्धवजी कसे राहिले जवळ, सखा म्हणून. अर्जुन कसे राहिले जवळ, तिथे भगवंताच्या जवळ. पुढची स्वरूपता म्हणजे भगवंतासारखं स्वरूप प्राप्त होतं, पण या ठिकाणी एक गोम आहे. त्या ठिकाणी द्वैत भावना शिल्लक राहते. कोणती? दोघं जरी सारखे जरी दिसले तरी तू देव आहे आणि मी भक्त आहे, ही भावना तिथे राहते. पण सायुज्यता मुक्तीच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भेद नसतो. फक्त एकच, तू आणि मी समसमान. आपणच ही विश्व झाला. अरे आपणच विश्वरूप आहे म्हणजे आपणच देव आहे, ते भेद कुठून आहे? आणि अशी स्थिती प्राप्त होते संतांच्या आलिंगनानं. बरे संत काही साधे आहे का? नारद भक्तिसूत्रामध्ये खूप छान सांगितलेलं आहे, भागवतात पण छान सांगितलेलं आहे. दुर्लभम त्रयमैवत्तात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. आणि हे महत्वाचे आहे पुन्हा, महापुरुष संशया महासंगस्तु सर्व अगम्य अमोघस्य. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये काय छान सांगतात, तुम्हाला देव प्राप्त होईल, तुम्हाला नरदेव प्राप्त होईल, पण संतांचा संग कधीच प्राप्त होणार नाही त्याच्या कृपेशिवाय. आणि तुकोबर आपला अनुभव सांगतात, बहु अवघड आहे बहु जगत
आमच्यासारखा बुवा भेटील काय शिल्लक गोष्ट आहे. पण संत भेटणं न शेले शेले न माणिक कम न मोती कम गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न बने बने. किती सोपं आहे. तुम्हाला अनेक प्रकारचे दगडे भेटतील पण माणिक नावाचं रत्न भेटणार नाही. अनेक प्रकारचे दगडे भेटतील परीर भेटणार नाही. अनेक प्रकारचे खैराचे निंबाचे कोणतीही वृक्ष भेटतील पण चंदनाचं वृक्ष भेटणार नाही. तसे अनेक प्रकारचे भेटतील पण साधू भेटणार नाही. आणि त्या साधूमध्ये आपल्या अंतःकरणातलं वासना नष्ट करणारा मोक्ष देणारा सद्गुरू तर फार कठीण आहे. म्हणून बहु अवघड आहे. नीट लक्षात ठेवा. मग असा साधू भेटणं फार दुर्लभ आहे. पण कृपा जर झाली तर त्यांचं महिमानाचं वर्णन काय करावं महाराज. संतांचा महिमा. महिमा म्हणजे मोठेपणा. झाली बोला याची सीमा. त्यांच्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते शब्दानं वर्णनच करता येणार नाही. गाय बघितलेली असेल गाय. आपली गाय फार फार तर जर्सी जर बघितली तर फार फार तर 15 लिटर दूध देईन असं समजा. पण काम देणं काय सांगते पण ती काम देणू आहे. तसं संत आणि इतरांमध्ये खूप फरक आहे. काय तर दिसायला सारखे पण त्यांना ओळखायला पाहिजे. त्या संतांचा महिमा काय वर्णन करावा. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येथे. तिथे शब्दाचा पलीकडचा आहे. मला एक दिव्य अनुभव सांगतो तुम्हाला. म्हणजे दृष्टांत. पण जरा भजन करतात का सर्वांनी सांप्रदायाच्या नियमाप्रमाणे गोड भजन करा. जितकं भजन जोरात होईल तितकं दृष्टांत जोरात सांगण्याचा प्रयत्न करेल सर्वांनी. विठोबा कुमारची जय. विठोबा कुमारी. विठोबा कुमारी. विठोबा कुमारी. विठोबा कुमारी. विठोबा कुमारी. विठोबा कुमार
काही वेळेला आपण थोडीशी तीर्थयात्रा करून आले की आपल्याला थोडासा अनुभव प्राप्त होतो. आपल्या वयातनी बरं मी तिकडचं सांगतोय वगैरे. कोणी नाका विचारे ना, मग 4 धाम केले, पंढरपूरून आली, पंढरपूरून आला, मी आळंदीहून आला, काय का तर असा गाजाबाजा करतात माझ्यासारखा, तर आळंदीला चाललोय. चालतो तर जाय ना बाप्पा, पण आम्हाला आहे ना करणं थोडं, पण अंगारानं पूर्ण जास्त आवडतं. स्वतःची स्तुती खूप आवडते आपल्याला. कोणी नीट आहे का? एक वेळेला 60,000 वर्ष तपश्चर्या करून आले. कोण? श्री विश्वामित्र. दृष्टांत खूप गोड आहे. नीट आहे. आल्यानंतर आता त्यांचे नाव त्या अगोदर म्हणजे राजर्षी होते. काय होते? राजर्षी. राजांना पुरोहितपणाचं काम करायचं. जसे ब्राह्मणबुवा करतात ना, तसे राजे लोकांचं. मग 60,000 वर्ष केल्यानंतर त्यांना असं वाटतं आता मी केवढी तपश्चर्या केली, आणि आपल्या गुरुदेवांकडे गेले, वशिष्ठ मुनीकडे. वशिष्ठ मुनी म्हणायला लागले, या 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 राजर्षी या. का? एवढी 60,000 वर्षे तपश्चर्या केली तरी तुम्ही मला राजर्षीच म्हणता? अहो आता मी ब्रह्मर्षी आहे. नाही म्हणे, पण मला नाही वाटत. असं वाटतं की या माणसाला क्रोधाला म्हणजे असं वाटतं की काय करावं ना काय. त्यांनी प्रयत्नही तसा केला. वशिष्ठ मुनींना मारण्याकरता धाब्यावर गेले आणि मोठा दगड घेतला आणि डोक्यात टाकणार तोपर्यंत त्यांचा अरुंधती वशिष्ठ मुनींचा संवाद चालू आहे. अहो म्हणे पौर्णिमेचा चंद्र आहे, वा 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 वा, काय सुरेख आहे ग. अगं काय करते त्या चंद्राच्या प्रकाशाला. माझा विश्वामित्र आहे ना, याच्याही पेक्षा तेजस्वी आहे. अरिच्छा, यांची आपण 100 मुलं मारले, ऐकताय ना, पण तरी यांनी मला राजर्षीच म्हटलं, ब्रह्मर्षी म्हटलं नाही. आणि आता यांना मारायला लागला, पण यांचं लक्ष नाही की मी वर आहे. आणि माझी म्हणून माणसांची स्तुती तोंडावर करू नका, मागे आपली स्तुती करायला पाहिजे. असे कर्म पाहिजे. नीट आहे का? असे विश्वामित्र अगोदर, ही घटना घडण्याच्या अगोदर. नीट आहे का महाराज? ते माझा पुन्हा पुन्हा अपमान करतात, राजर्षी राजर्षी. अहो आता मी म्हणजे एक काम करा, तुम्ही श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, आपण काहीतरी मुलगळा करू. म्हणजे कुणाकडे? म्हणजे 5 लोकांना बोलवा. 5 लोक तुमच्या बाजूने न्याय देतील हो, त्यांच्यावर विश्वास नाही माझा. म्हणजे कुणाकडे? म्हणजे ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे चालले. ब्रह्मदेव म्हणतात, या या या, दोघंही तुम्ही विद्वान आहात, आज कसं काय येणं केलं तपश्चर्या सोडून. विश्वामित्रच जास्त घाई करत होते. ब्रह्मदेवा, आमच्यामध्ये दोघांपैकी कोण श्रेष्ठ हे सांगा. तुम्ही दोघंही श्रेष्ठ आहे. नाही नाही, काकणभर कोण श्रेष्ठ आहे. म्हणे एक काम करा, आता माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही दोघंही समोर आहे, चांगले. तुम्ही सागराला घेऊन या, तुम्ही सूर्याला घेऊन या, आणि ते पृथ्वी मातेला घेऊन या. हे 3 लोक तर विश्वास आहे का नाही? म्हणजे हो. विश्वामित्र म्हणतो ते कसे येणार नाही पाहतो. पहिल्यांदाच गेले कोणाकडे? सूर्याकडे गेले. कोणाकडे? जरा भजन करा. विठाला विठाला सूर्याकडे गेल्यानंतर ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः. म्हणजे या 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 विश्वामित्रजी, या 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 या. म्हणजे चला, अहो आमची पैल लागलेली आहे. वशिष्ठ मुनी म्हणतात की मी श्रेष्ठ आहे. अहो मी पण 60,000 वर्ष तपश्चर्या केली, कारण फुगले होते ना. कोण श्रेष्ठ आमच्या? म्हणे मग कुठे या? म्हणजे सत्य लोकात ब्रह्मदेवाकडे. साक्षी द्या ना माझ्या बाजूनं. आता मी 60,000 वर्ष तुम्ही बघितलं का नाही? पण हो, मग चला. पण काय करू, मी आलो असतो, पण माझ्या जागी कोण उभं राहील? मी तुमच्या बरोबर जर आलो, मग या बाकीचं संतुलन बिघडेल ना सर्व. आहे का तुमच्या तपश्चर्येमध्ये फल? इथे काहीतरी माझी व्यवस्था करण्याची, डुप्लिकेट सूर्य म्हणजे नाही. मग जाऊ द्या, एक बिघडलं ते बिघडलं. मग कोणाकडे गेले? सागराकडे. सागर महाराज, हा सिंधुकर भगवान की जय, या 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 या. रत्नाकर या.
रत्नाची खाण आहे, या. म्हणे काय माझ्या बाजूला आणि काय तर तुम्ही चला साक्ष द्यायला की मी किती श्रेष्ठ आहे, किती कठीण तपश्चर्या केली. मी आलो असतो, पण मी जर आला तुमच्या मागे तर सुनामी होईल, सर्व जगत बुडून जाईल, सृष्टीमध्ये आकार मध्ये. मला सामावण्याकरता तुमच्याकडे काही आयडिया आहे का? नाही. आणि तुम्ही कसं काय मावसान माझ्या याच्याकडे? हे एवढं पात्र तर जगात नाहीये, आणि मग मी कसं येऊ? जाऊ द्या, एक तर येईल पृथ्वीकडे गेले. हे धरणी माता, तू जगाचीच माता आहे. अवनी नमस्कार. काय रे बाबा, काय येणं केलं? काही नाही म्हणे, मला तुमच्याकडे जरा काम होतं महत्वाचं, ते 2 जाऊ द्या. पण तुम्ही तर आहात ना, चला सत्य लोका. आणि कशा करता? वशिष्ठ मुनी म्हणतात की मी श्रेष्ठ आहे. मी म्हणतो मी श्रेष्ठ आहे. खरं सांगा बरं, मी एवढी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यांनी केली का? नाही. मी प्रतिसृष्टी निर्माण केली, मग मी श्रेष्ठ नाही का? हो. मग चला. पण काय? पण माझ्या जागेवर मी ज्याच्यावर उभी आहे तिथून कोण येईल? म्हणे कोण? म्हणे शेष. खरं म्हणजे शेष होता तो. काय होता? शेष. मग शेषाकडे, शेषा चला तुम्ही तरी काम करा. शेष म्हणतो मी येतो, पण पृथ्वी माझ्या डोक्यावर जी आहे ती कशी तुम्ही स्थिर करा? कसं काय स्थिर करता येईल एवढी मोठी पृथ्वी? रिकाम्या हाताने आले. म्हणे महाराज तुम्ही असे साक्षीदार आणले की ते येऊ शकत नाही. वशिष्ठ मुनींकडे ब्रह्मदेव म्हणतात, का हो महाराज तुम्हाला जमेल का? विश्वामित्रांचा अहंकार जागृत झाला. मला जमलं नाही, यांना काय जमेल? पण त्याला प्रयत्न तर करू द्या. आता मात्र कोण निघाले? श्री वशिष्ठ मुनी. निघाल्यानंतर पहिला नंबर लागला कोणाचा? सूर्यदेव. आता पुढे ऐका, ज्ञानोबा काय सुंदर वर्णन करता. सूर्य भगवंताकडे गेल्याबरोबर ओम दिनकराय नमः, या या या, चला माझ्या बरोबर चला. अहो तुमच्या अगोदर विश्वामित्र येऊन गेले, पण माझी जागा कोण घेईल? माझा प्रकाश आणि माझा ताप कोण सहन करेल? आणि हे जगाला प्रकाश. अहो घाबरू नका, तुम्ही माझ्या बरोबर चला. पण माझ्या जागी कोण? लगेच त्यांनी आपली शाटी काढली. आता शाटीचे 2 प्रकार. काय शाटी कशाला म्हणतो आपण? शाटी कशाला म्हणतो आपण? नाही, अरे रुमालाला म्हणतो ना शाटी, रुमालाला म्हणतो. पण पूर्वीच्या काळामध्ये शाटी म्हणजे कोणती होती ती नीट आहे का? आपल्या जवळची लंगोटी काय म्हणतात तिला? शाटी. लक्षात ठेवा, छाती किंवा छाती म्हणतात. काय? अरे हे घ्या. त्यांनी काय केलं? आपल्या जवळची जी छाती होती ना ते सूर्याच्या ठिकाणी ठेवली, आणि त्यांच्या लंगुटीचं प्रकाश सूर्यासारखा प्रकाशमान झाला. मी सांगत नाही, मौली काय वर्णन करतात बघा. अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एक पाशानी वाहुनी उतरली, समुद्री कटके. अरे काय संतांचा महिमा, काय वर्णन करावा. लगेच सांगितलं चला माझ्या बरोबर. तिथे त्यांनी आपली शाटी ठेवली, छाटी, आणि तिकडे सोबत गेले. आल्याबरोबर काय झालं बघा. नंबर 2 सागराजवळ गेले. सागर नमस्कार. रत्नाकर महाराज चला माझ्या बरोबर. अरे पण मला कुठे ठेवसान, कुठे घेऊन जासाल? सर्व सुनामी येईल ना लाटा, सर्व जग. घाबरू नका, माझ्या कमंडलूत बसा. कमंडलूत म्हणे हो. कमंडलू मध्ये एवढ्या मोठ्या सागराला भरलं तरी जागा रिकामी राहिली तर येऊ शकतो. बघा तर खरी कमंडलू, साधी गोष्ट आहे. संतांचा महिमा. तिच्यात बसवलं आणि चालले. नंबर 3 शेषाकडे गेले. शेष चाल म्हणे पृथ्वी कोण घेईल? एवढं मोठं ओझं. घाबरू नको. ते तपश्चर्या करण्याकरता ते काठी बघतात ना तुम्ही, ते हात ठेवण्याची. महादेवांचा फोटो बघा. ते सांगितले तुम्ही इकडे या, आणि आदर बिलकुल
ती आपली काठी त्या ठिकाणी लावली. काय झालं असेल हो? ती गई श्री ब्रह्मदेवाकडे सत्यलोकात आली. तिघांना पाहताच बरोबर विश्वामित्र थंडेगार झाले. आईस्क्रीम असे तुमच्या घरात तर मला दे जा. आईस्क्रीम झाले म्हणजे शांत झाले. काय? अरे मी एकाला आणू शकलो नाही आणि तुम्ही तिघांनाही आणलं. वा 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 वा, ऐसा संतांचा महिमा, झाले बोला याची सीमा. अरे बोलण्याला शब्दही अपुरे पडतात. ते काय करू शकणार नाही. अरे एवढा मोठ्या देवाला ते काय करतात. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. तेरे संपुटी राहावे, 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 तेरे संपुटी राहावे. एवढा मोठा देव पण त्याला आमच्या हनुमंतरायांनी कुठे ठेवला. हृदयात. नीट लक्ष ठेवा. तिथे एवढा मोठा मोजमाप करता येत नाही पण ठेवला. कशामुळे? लगेच विश्वामित्र निघून गेले. का विश्वामित्र काही अजून काही शंका? नाही 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 नाही, वशिष्ठच महाराज श्रेष्ठ आहे. वशिष्ठ मुनींना विचारलं, का रे बाबा एवढा मोठा सागर, एवढा मोठा कमंडलू, अरे एवढा मोठा सूर्य आणि त्या सूर्याच्या प्रकाशासारखी तुमची लंगोटी आणि एवढी मोठी पृथ्वी शेष आपल्या फणीवर धारण करतो मोरासारखी आणि तुम्ही फक्त काठी. असं काय तुमच्यामध्ये कोणतं पुण्य खर्च केलं? विश्वामित्र ऐकताय, मी काहीच केलं नाही. मी फक्त सत्संगाचं, संत सेवेचं थोडं पुण्य फक्त खर्च केलं. म्हणून संतांची सेवा ही फार महान आहे. ते पुढचे शेवटचं चरण आहे आपलं, तो भाग वेगळा. म्हणून ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. अहो ते एवढे श्रेष्ठ आहे की त्यांच्या चरणाची धूळ मिळवण्याकरता तीर्थ सुद्धा अपेक्षा करतात. त्यांच्या सर्व पाया देतात महाराज अभंगाच्या. तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, तीर्थ अगोदर ते झाडू तीर्थ सुद्धा त्यांच्या पायाची अपेक्षा करतात. का? गंगा मातेने भागीरथ राजाने
महान प्रयत्न करून पृथ्वीला भागवतामध्ये गोड गोष्ट आहे हा. पृथ्वीला अंतराला सांगितलं मी जर आली तर लोकांचे पाप मी आणि तर धुवेल. मग माझा मलिनपणा कोण धुवेल? भगीरथ राजा म्हणतात काही चिंता करू नको, संतांचे चरण तुला लागले की तुझं पाप नसतं. एक लक्ष ठेवा. एक सुंदर इतिहास सांगतो आणि आपल्या सेवेला फुलस्टॉप देतो. जरा भजन करा. विठाला श्री महावैष्णव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई संत नामदेव महाराज बरेच संत साधू संत तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करताना त्यांनी त्रिवेणी संगमावर प्रयागला स्नान केलं. नीट आहे का? पुढे काशीला जाताना एक मणिकर्णिका नावाचा घाट लागला. कोणता घाट? मणिकर्णिका. तिथे मोठा दृष्टांत आहे पण आपल्या कीर्तनापुरता म्हणजे विषयापुरता सांगतो. तिथे मुद्गलाचार्य मस्त यज्ञ करतात. त्या यज्ञामध्ये भानगडी चालू होते की वगर पूजेचा मान कोणाला. माऊलींनी तिच्यामध्ये काहीच भाग घेतला नाही पण मणिकर्णिकेच्या घाटावर मस्त बसलेले असताना पुढे जाऊन काशीला गेले. नीट आहे का? काशीला गेल्याबरोबर भगवान महादेवांना अंतर्ज्ञानानं कळलं. काय? ज्ञानोबा आले. त्या मंदिरामधून त्या पिंडीमधून नीट लक्ष ठेवा श्री महादेव सूक्ष्म रूपानं आले आणि सगुण रूप धारण करून ज्ञानोबांजवळ आहे. कोणाजवळ? प्रत्यक्ष ज्ञानोबाजवळ. आता नीट आहे का? ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. वा 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 वा. त्या काशीला आल्यानंतर मस्त हात धरला, आलिंगन दिलं. ज्ञानोबा लोकांनी किती त्रास दिला रे तुम्हाला, पण तरी तुम्ही या समाजाचं रोष त्रास सहन करून तुम्ही जगाला पावन करण्याकरता तीर्थयात्रा करता. वा. या ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. गंगेमध्ये आले. गंगेमध्ये आल्यानंतर हा 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 स्वये आपण भागीरथी सदा सर्वदा ऐसे जीवी चिंती. कोणी साधू ये जैन मज प्रती तै माझी पापे जाती निशेष. गंगा नदी वाट पाहते संतांची आणि प्रत्यक्ष ज्ञानोबा माऊली आल्यानंतर काय झालं असेल हो? ज्ञानाबाईचे मिठी तीर्थे पर्व काळ. आता पर्व काळ म्हणजे काय? 12 वर्षातून कुंभमेळा येतो, हा पर्व काळ आहे. नवरात्र पर्व काळ आहे. गणपती बाप्पाचे दिवस पर्व काळ आहे. सप्ताह हाही पर्व काळ आहे. पण एक लक्षात ठेवा, आम्ही पर्व काळामध्ये शुचित्व पाळत नाही. ते भागवत जर नीट ऐकलं असेल, मंडपामध्ये चपला म्हणजे पायतन जर आणलं तर रोरव नावाचा नरक प्राप्त होतो. अशुद्ध जर मंडपात आले तर महारौरव प्राप्त होतो. आम्ही काय करतो? शुचित्व पाळतो, म्हणून फळ मिळत नाही.
आणि सांगितलं तर आगाऊ दिसतो. सांगितल्याशिवाय कसं करणार? सांगण्याचा मुद्दा असा आहे की कोणत्या संतांची अपेक्षा करतात बघा. पर्व काळ हा, आणि या पर्व काळामध्ये दान पुण्य अन्नदान जे करतात ना, तुम्हाला वाटत असेल की या पंक्ती घेतात ना तुम्ही या टाळकरी माळकऱ्यांच्या बुवाच्या, अरे महात पुण्य आहे तुम्हाला. स्वर्गामध्ये तुमचे पूर्वज आहे ना, इतके खुश होत असतील की रे आमच्या कुळामध्ये अन्नदान झालं, आणि ते ब्रह्मदेवाकडे डान्स करतात. पण आपल्याला ते दिसत नाही. आता बऱ्याचशा गोष्टी आहे, आघारी टाकल्यानंतर काही काही बुद्धिवादी म्हणतात आघारीमध्ये टाकलं आणि ते देवाले पुजत्यात. कशाचं काही रे हो, आमचा पूर्वजनं नुसते हाडं फोडायचा, हाडं समजता. आता पुढचं काही बोललं जात नाही, माझ्याकडून निघून गेले ते. इतकी नास्तिकपणाचं उदाहरण आहे महाराज. तुम्ही शहरामध्ये चला, कीर्तननी काही नाही, बऱ्याचशा ठिकाणी पाहतो फक्त पंगत. आता कालच ऐकले मी, महाराज पुण्याला वडील वारला ना, हा दररोज पंक्ती दिल्या, जेवण तो पदार्थ खायला गेला. माझा एक मित्र आला होता कालच, गेला तो आज सकाळी. 10 दिवस आहे ना आमचं चुलच पेटलं नाही. 10 ते 13 दिवस आहे ना महाराज इतकं मस्त खायला भेटलं. त्याने इतके पैसे खर्च केले. म्हटलं मग काही पोथी पुराण गीता भागवत ते काहीच आवडत नाही त्यांना. नरकाला देते किती काही करा. अरे देवाला त्यांना जे हवं ते मुक्ती मिळण्याचं साधन नामाशिवाय नाही. अहो देवाशिवाय नाही नाही नाही. नगर भ्रमता जन्म जावो परी प्रवेशू त्या द्वारी रे. तैसा यजिजो भजिजो पूजिजो परी बुकलू नंदा कुमरू रे. नुद्धरी जय नुद्धरी जय नुद्धरी जय गोपाड बाडे बिन नुद्धरी जय. तुम्ही किती तीर्थयात्रा करा, पण त्या तीर्थयात्रेमध्ये जर भाव नसेल व्यर्थ आहे. तुम्ही किती अन्नदान करा, पण त्या अन्नदानामध्ये जर अहंकार असेल मीपणाचा, व्यर्थ आहे. आणि म्हणून एक मी सांगतोय, आता पुढे लक्षात ठेवा, अजून 1-2 दिवस बाकी आहे. हा मंडप आहे साधा नाहीये, हा पर्व काळ आहे. या पर्व काळामध्ये तुम्हाला काही प्राप्त करायचं का? नीट ऐका. पहिल्या दिवशी सत्य बोला, कोणाचा द्वेष करू नका, शिळं खाऊ नका, जमिनीवर झोपा. गो ग्रास आहे ना गायला, घास खाऊ घाला. साधू संतांचा मान राखा, पूजन करा. बघा तुम्ही या पर्व काळामध्ये काय प्राप्त होतं. ऑटोमॅटिक तुम्हाला चांगल्या भावना जन्माला येते अंतःकरण. पहा तुम्ही, अनुभव घ्या ना. म्हणून का म्हणतोय तीर्थे पर्व काढ. अरे तीर्थ आणि पर्व काढ त्यांच्या पायाजवळ वास करतात. तीर्थे तया तीर्थे पर्व काढ अवघी पाया पेसकड. आणि अशा संतांची जर सेवा घडली तर ती कोणाला प्राप्त होते? शेवटी चला तुका मन देवा, 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 तुका
महिमा ऐसा संतांचा महिमा हे झाली बोला याची सेवा झाली बोला याची सेवा झाली बोला याची सेवा गायक मंडळी गणेश नितीन महाराज वेगवेगळं आज पहिलीच भेट कापली. चांगलं वाजवलं मला म्हणजे कीर्तन. हा सत्संग आहे. काय याला काय म्हणतात? सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरेति चिरा तस्माद इति प्रयत्नेन सत्संगम सततम करू. खूप छान आहे. जीवनामध्ये जर
संग करायचा असेल तर संतांचा करा. उद्धवा तुही याची अर्थी बहुत न करावी वित्पत्ती, धरून या सत्संगती संसार बुद्धी उगवावी. जीवनाचं कोडं जर सोडवायचं असेल तर संत शिवाय नाही. आणि अशा संतांची सेवा करा. त्यांची केलेली सेवा देवाला पावते. तुका म्हणे देवा त्यांची केली सेवा. आणि आपली आपली गोष्ट आहे. आता चाल झाली, मला काही जास्त बोलता येणार नाही, पण एक सांगतो जाता जाता. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, संत हेच देवमूर्ती, संत हेच देवमूर्ती. बस इथपर्यंत घ्या. म्हणून म्हणतात, एक श्लोक आहे, ज्ञानेशो भगवान विष्णू. काय म्हणतात? ज्ञानेशो भगवान. भग म्हणजे काय? आयिका यशश्री अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेते, मनोनी तू भगवंतू. भग म्हणजे काय? ज्याच्याकडे मुख्य 6 गुण आहे, विशिष्ट प्रकारचे काही जे जीवाजवळ आहे, म्हणून तो भगवंत आहे. आणि असा भगवंत जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो संतांच्या रूपाने. म्हणून संतांच्या वाऱ्या करा. कुणाच्या वाऱ्या करा? संतांच्या वाऱ्या करा. ग्रंथ रूपाने संत हे तुमच्याशी बोलतील. म्हणून कुणाकडे न जाता घरी आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी उघडा, तुकोबांचा गाथा उघडा, नाथ महाराज भागवत उघडा, श्रीमद भगवत गीता बघा. असं वाटतं की देव आपल्याशी बोलताय. ज्ञानेश्वरी वाटताना असं वाटतं श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून ज्ञानेश्वर माऊली आपल्याशी बोलताय. नाथ महाराजचं भागवत, हा नाथ महाराज श्रीकृष्ण परमात्मा बुद्धवांचं निमित्त करून आपल्या अंतःकरणात घुसतात बघा. म्हणून संत हेच देवमूर्ती, तुका म्हणे सांगू किती. आणि म्हणून संतांची सेवा करा. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमचे विनवतो असे. बोलण्याच्या ओघात मुखातून काही अपशब्द बाहेर पडले असतील माफ करा. झालेली सेवा मावैष्णव ज्ञानेश्वर माऊली, आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरू झेंडूजी बाबा, सद्गुरू जगन्नाथ बाबा, शास्त्री बाबा यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण देऊ. ज्याने आपल्याला हा सुंदर मार्ग दाखविला त्या संतांचं एक वेळ मोठ्या प्रेमानं चिंतन करूया. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी मंडळी, या सप्ताहासाठी ज्या दान शूरदात्यांनी दान दिलेले अशा